या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकानं मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाला अवघ्या 48 तासात शोधून काढलं. बाळ चोरणारी 24 वर्षीय महिला सारा साहेबा साठे आणि नवजात अर्भकाला तासगाव तालुक्यातील सावळजमधून ताब्यात घेण्यात आला आहे. नवजात बालक हे सुखरूप आहे. महात्मा गांधी चौक ठाण्याच्या पोलिसांनी फार मोठी कामगिरी केली आहे. आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाली आहे. मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ हे पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आणि सतर्कतेमुळे केवळ 48 तासात सुखरूप सापडलं. अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी बाळाला आई कविता समाधान आलतर यांच्याकडे दिलं. पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्टा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि पोलीस पथकातील कर्मचारी, पोलीस आणि रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते. पोलिसांमुळे बाळ सुखरूप मिळाल्यानं नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून 3 दिवसाचं नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. एका महिलेनं या बालकाला पळवून नेलं होतं. या घटनेमुळे खळबळ माजली होती. सोलापूर जिल्ह्यातील कविता समाधान आलतर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय इथं दाखल झाली होती. अज्ञात महिलेनं नवजात बालकाला पळवून नेल्याच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली होती. पोलिसांनी सारा साठे हिचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केला. ही महिला कोठे सापडली तर पोलिसांशी संपर्क साधण्याचं देखील आवाहन केलं होतं. अपहरण करणाऱ्या महिलेनं गुंगारा दिल्याचं लक्षात येताच पोलिसांनी उलट दिशेनं तपास सुरू केला. अपहरण झालेल्या 3 दिवस आधीपासूनचे जिल्हाभरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. यावेळी सारासाठी ही सावळज बस म्हणून मिरजेत उतरत असतानाचे सीसीटीव्ही चित्र समोर आले आहे. सावळज बस स्थानकातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. सावळजमध्येही संशयित महिला सीसीटीव्हीत चित्रित झाली होती. त्यामुळे ती याच भागात असल्याची पोलिसांची खात्री झाली होती.